दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा, दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा, दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा। म्हाळसा, ह्या साऱ्याचं तुम्हाला किती दुःख होत असेल हे आम्हाला कळू शकतं। देवी, आता या साऱ्यातून तुम्हालाच मार्ग काढावा लागेल। आपण जेजुरीच्या साम्राज्ञी आहातच, परंतु श्री खंडेरायांच्या पत्नी देखील आहात। त्यामुळे आता त्यांना गडावर परत आणण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील। पण मला तर हे देखील ठाऊक नाही की ते कुठे गेले असतील। श्री खंडेराय आता कुठे असतील हे मी देखील सांगू शकत नाही। ध्यानासाठी श्री खंडेरायांना एकांत अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे त्यांच्या एकांतात कुठलाही व्यत्यय येणार नाही अशा एखाद्या ठिकाणी ते गेले असावेत। तुम्हालाही असंच वाटतंय की या साऱ्यात माझी चूक आहे म्हणून? नाही म्हाळसा, ह्यात तुमची काहीही चूक नाही, ना तर बानूची चूक आहे। जे घडतं आहे ते परिस्थिती अशी आहे म्हणून घडतं आहे। लक्ष्मी देवी अगदी सत्य बोलत आहे। श्री खंडेराय निघून गेले कारण आता जे घडत आहे ते अपेक्षित नसावं। तुम्ही बाणाईचा स्वीकार केला असता तर हे सारं घडलंच नसतं। तुम्ही हे काय बोलताय बंधू? मी आधी म्हणाले आहे की हे होणं शक्य नाही। देवी, या आधीही तुम्हाला भविष्यात बाणाईचा स्वीकार करण्याचे संकेत मिळाले होते, त्याचाच तुम्ही पुनर्विचार का करत नाही? मला जरी संकेत मिळाले असले तरी ते मला मान्य नाही। मी कोण आहे हे कळल्यावर, म्हणजेच सत्य काय आहे हे कळल्यावर यांच्याबरोबर मी कैलासात जाणार आहे। तिचा मी याआधी स्वीकार केला नाही आणि यापुढेही करणार नाही। सत्य कळल्यावर देखील नाही? तुम्ही असं का विचारता आहात देवी? देवी, लक्ष्मी देवी जे बोलल्या ते त्या संकेतांच्या अनुषंगाने बोलल्या असाव्यात, जे मला मान्य नाहीत। देवी, तुमची आत्ताची भूमिका योग्य असेलही, परंतु श्री खंडेराय तुमच्यातल्या आणि बाणाईतल्या वादामुळे निघून गेले तेव्हा काय बंधू? तेव्हा तुम्ही दोघे आपसातले वाद विसरून एकत्र आला आहात असं जर त्यांना कळलं तर ते कदाचित परत येतीलही। नारायण नारायण। महाराज महाराज या की। मी तुला आज काय आशीर्वाद देणार बानू? आज माझे शब्द खरे ठरतील असं मला वाटत नाही। महाराज, देवांबद्दल काय बाय कळलं का जी? अद्याप नाही। अहो महाराज, तुम्ही तर समधीकडे जात असतायसा। देव कुठं गेले आहेत ते एवढं जरी ठाव पडलं तरी बरं होईल। त्याचा आता काय उपयोग आहे बानू? देव आता खोल ध्यानात उतरले असतील। आता त्यांना भेटणे खूप कठीण आहे। होय की, आणि देवासनी हुडकायचं म्हणजे अंगात तारण तरी पाहिजे का नको? महाराज, तुम्ही तरी सांगून बघा, असं अन्न पाणी सोडून देव येत्याल व्हय? बानू, तुझे आणि देवींचे भांडण झाले ते देवांना आवडले नाही। आता असे स्वतःला क्लेश करून घेतलेस तर ते श्री खंडेरायांना आवडेल का?
भक्ताची ही अशी अवस्था झालेली आराध्याला चालेल का? देवांना वाईट वाटेल असे काही करू नको. नाही महाराज, झोपतूर देवगडावर येत नाहीत. झोपतूर जीव गेला तरी चालेल, पर मी आणणार नाही शिवणार. नारायण नारायण. आता काय करावं महाराज? उद्या काय झालं तर राजा काय म्हणाल? मी तर म्हणते त्यासनीच बोलवून घ्या. बानू, देव आता येतील की नाही हे मी नाही सांगू शकत, परंतु मी इतकंच सांगू शकतो की हा देह मोठ्या पुण्याईने मिळाला आहे. त्याला असे क्लेश देऊ नको. महाराज, मला हे समज कळत आहे, परवडत नाही बघ. मी काय म्हणतो महाराज, नाही म्हणजे तुम्ही मला सांगा की देव कुठं आहे तर, म्हणजे मी जाऊन त्यासनी भेटतो आणि समज सांगतो हत काय चाललंय ते. तुम्ही जाणार आणि देव तुमचं ऐकणार? ते आता सोपे नाही. श्री खंडेरायांना शोधणे खूप कठीण आहे. ते आता अज्ञात स्थळी असतील. प्रत्यक्ष श्री गणेश असतील तरच ते शक्य आहे. येतो मी. मग आता काय करावं महाराज? श्री खंडेरायांना चिंता. नारायण नारायण नारायण. श्री खंडेरायांनी हा गड सोडून आता बराच अवधी झाला आहे. ते त्यांना प्रिय अशा एकांतात गेले आहेत हे आपण समजू शकतो, परंतु गडावर सर्वत्र काळजीचं वातावरण आहे आणि मला असं वाटतं की आपण ह्याविषयी काहीतरी करायला हवं. देवी, यावेळी परिस्थिती निराळी आहे. श्री माळसा देवींना श्री गणेशाचे सहाय्य मिळाले तर पुढील सर्व मार्ग आपोआप स्पष्ट दिसू लागतील. मग तसं घडण्यासाठी आपण काहीतरी करणं आवश्यक आहे असं वाटत नाही का तुम्हाला? वाटतं. हरी, माता लक्ष्मी. श्री गणेश, तुम्ही? आम्ही तुमच्याविषयीच बोलत होतो. मला देखील तुमचे भेट घेणे महत्वाचे वाटले. श्री गणेश, गडावर काय चालू आहे हे आपणास ठाऊक असेलच. श्री माळसा देवींना सत्य कळण्याच्या मार्गात हे मोठे विघ्नच आले आहे असं म्हटलं तर ते अयोग्य ठरणार नाही. हो, जर मातेने केलेली घोषणा जर खरी व्हायची असेल तर त्यासाठी खूप कमी कालावधी राहिला आहे. हो, आणि म्हणूनच आम्ही देखील काय करावं याचा विचार करतो. या प्रसंगी आपण श्री माळसा देवींना सहाय्य केले तर सत्य काय आहे हे त्यांना कळू शकेल. हो, पण त्यासाठी मला श्री खंडेरायांची अनुमती घ्यायला हवी. परंतु श्री खंडेराय गडावर आले नाहीत तर हे कसं घडणार? तर श्री गणेश यांना श्री खंडेरायांना जाऊन भेटावं लागेल आणि या कार्यासाठी त्यांची अनुमती घ्यावी लागेल. नारायण नारायण. या मुनिवर, अगदी योग्य वेळी आला आहात. नारायण नारायण. प्रभू, मी आपले दर्शन घेण्यासाठी आलो आहेच, परंतु त्याचबरोबर मी क्षमा मागण्यासाठी आलो आहे. क्षमा? होय माते. देवेंद्र गडावर आले असताना नारद मुनी वार्ता घेऊन आले की बाणाई अन्नग्रहण करणार नाही. ही वार्ता श्री माळसा देवींना कळली, त्यामुळे नक्कीच त्या रागवल्या हे स्पष्ट जाणवत होते. म्हणूनच मी आपल्या समक्ष क्षमा मागण्यासाठी आलो आहे. मला असं वाटतं की हे घडल्यामुळे
मग आता बाणाईला भेटायला जाईल. असं घडले तर निश्चितच काहीतरी सकारात्मक घडेल. परंतु केवळ त्याची प्रतीक्षा न करता तुम्ही श्री खंडेरायांची भेट घेऊन त्यांची अनुमती घ्यावी असं मला वाटतं. आपण अगदी योग्य बोललात माते. मला देखील असंच वाटत आहे. श्री म्हाळसा देवींनी जी घोषणा केली होती ती पूर्ण होण्यासाठी आता अल्प कालावधी राहिला आहे. असं असेल तर मी श्रीखंडांची भेट घेतो, त्यांच्याकडून अनुमती घेतो. जर अनुमती मिळाली तर मातेला सत्य करण्यासाठी मी तिला सहाय्य करीन. पण काय श्री गणेश? त्यांच्या अनुमतीशिवाय मी मातेला काहीच सांगू नाही शकत. आणि हे मी मातेला देखील सांगितलं आहे. मुनिवर, खूप मोठं दायित्व आहे. होय श्री गणेश. आपण श्री खंडेरायांकडे जात आहोत, पण ही वार्ता कोणालाही कळता कामा नाही. माझ्याकडून नाही कळणार. सर्वात महत्वाचे म्हणजे श्री खंडेराय जेजुरीपासून खूप दूर निर्जन स्थळी गेले आहेत. आपल्याला तिथे पोचायचं आहे. मला एकाच गोष्टीचे भय आहे, ते म्हणजे श्री खंडेराय ध्यानात असतील आणि ते ध्यानातून बाहेर आले नाहीत तर. शंका बरोबर आहे, पण आपण प्रयत्न करू. ही एक विनंती आहे श्री गणेश. बोलावे. आपण तिथे पोहोचल्यावर आपण पुढाकार घ्यावा. मला त्यांचे खूप भय वाटते आहे. तुम्ही भय वाटण्यासारखे काही केले आहेत का? नाही श्री गणेश, कार्य मोठे आहे, आपणच ते पार पाडू शकाल. चिंता नसावी. ज्यावेळी ही घटना घडलेली त्यावेळी मीच त्याचा साक्षी होतो. तेव्हा हे निश्चित होतं मीच मातेला सहाय्य करणार आहे. हे अद्भुत आहे श्री गणेश. श्री खंडेरायांनी आपल्याला अनुमती दिली तर आपल्याला कार्य करणे सोपे जाईल. श्री म्हाळसा देवींना सत्य समजण्यासाठी आपण शक्तिपात घडवून आणून आपल्याला हवं ते आपण साध्य करू शकाल. होय, आता आपण प्रस्थान करूया. देवा, देवा. देव खोल ध्यानात आहे. आता काय करावे? हे देवा, आपण जेजुरीत नाही आहात तर सोन्याच्या जेजुरीला शोभा नाही. आपण गडावर नसल्यामुळे माता अतीव दुःखी आहे. माणेनेही अन्न ग्रहण करण्याचे सोडून दिले आहे. जे घडले आहे त्यामुळे तिला अपराधी वाटत आहे. आता ह्या परिस्थितीत आपण आम्हाला सहाय्यभूत व्हावे. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा भ्रकटी झळाई. कारुण्य सिंधू भव दुःखहारी. तुझ वीण शंभो मज कोण काय. का आलात तुम्ही इथे? क्षमा असावी, पण कारण तसेच आहे. देवा, आपण जेजुरीतून गेल्यापासून सगळे विरहात आहेत. मला एकांत आणि ध्यान
ह्याच्यामध्ये पूर्णपणे बुडून जायचे आहे, तेव्हा मला तुम्ही काहीही सांगू नये. क्षमा असावी देवा. देवा, जे घडले आहे त्याची मला कल्पना आहे, पण मी आपल्याकडून एक अनुमती मागायला आलो आहे. सांग. देवा, आपण कैलासात एक घोषणा केली होती. मला खूप मोठा काळ लोटला आहे. त्यात आपण एक महत्वाचे विधान केले होते. श्री गणेश, इथे जे घडेल त्याला साक्षी तू राहावस म्हणून तुला बोलवले. पार्वती, मल्हारी अवतारात पहिल्यांदा तुझ्याशी माझा विवाह होईल. विवाहानंतर तू दिलेल्या वचनाप्रमाणे जयाद्री माझी अर्धभार्या होईल. पण ह्याचे स्मरण असू दे की ही तुझी इच्छा आहे. माझ्या दृष्टीला जे दिसते आहे त्यातून मी तुला सावध करू इच्छितो की जयाद्री माझी अर्धभार्या होईल हे तुला सहन नाही होणार. नाही स्वामी, मला असे वाटत नाही. कारण तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपाचे विस्मरण होईल. जोपर्यंत मी स्मरण करून देत नाही तोपर्यंत. माझ्या स्मरणात आहे ते, परंतु आता मला त्याबद्दल काहीही करायचे नाही. देवा, मला मान्य आहे, पण मी मातेला एक वचन दिले होते की मी तिला सहाय्य करीन. कसली अनुमती हवी आहे? देवा, मातेला माझ्याकडून सत्य कळावे, तिला मूळ रूप समजावे अशी माझी इच्छा आहे. देवा, आपण जर ही अनुमती दिलीत तर अनेक प्रश्न सुटतील. आता केवळ एक शक्तिपाताचा क्षण आणि श्री म्हाळसा देवींना साऱ्याचे स्मरण होईल. माते, तू दिलेल्या वचनाचा मी साक्षी आहे. योग्य वेळी मी तुला त्याचे स्मरण करून देईल. म्हाळसेला सत्य काय आहे याचे स्मरण व्हावे, यासाठी तू तिला सहाय्य करावे, यासाठी मी अनुमती देत आहे.